सध्या स्क्रीनवर बघताय तो आहे मुंबईतला परळचा भाग आणि आम्ही जेव्हा व्हिडिओ शूट करतो तेव्हा 9:21 झालेले आहेत. तुम्हाला असं वाटेल की हे नेमकं कधीचं फुटेज आहे. अंधार पडलेला आहे असं वाटतंय, संध्याकाळ होतीये की काय. सगळीकडे आपल्याला धुकं पसरलेलं वाटतंय आणि ही परिस्थिती गेल्या 24 तासामध्ये मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 2 दिवसापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, तो थांबायचं नाव घेत नाहीये आणि आज सुद्धा मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. हवामान विभागाकडनं मुंबईमध्ये रेड अलर्ट दिला होता आणि त्याच पद्धतीनं आज सुद्धा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि त्याचा परिणाम आपण सगळ्या यंत्रणेवर झालेला पाहायला मिळतोय, जनजीवनावर झालेला पाहायला मिळतोय. सध्या जर बघितलं तर ट्रॅकसुद्धा मोकळे झालेले आहेत, कारण रेल्वे जे आहेत त्या अगदी धीम्या गतीनं हळूवार धावता आहेत, उशिराने धावत आहेत. त्यामुळेच आपण बघतोय की अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा बघतो जेव्हा इथे दररोज मोठ्या प्रमाणात रेल्वे जात येत असतात, पण आज अंतराने वेळावेळाने रेल्वे धावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच आज नेमकं कुठला अलर्ट आहे, कशा पद्धतीनं पाऊस पडणार हे सगळं समजावून घ्यायचं आहे. सुरुवात करूयात, कुठल्या भागामध्ये किती पाऊस पडला आहे हे जाणून घेऊयात, त्यानंतर अलर्ट्सकडे जाऊयात आणि आज दिवसभरातले अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. काल रात्री 8:30 पासून आज पहाटे 5:30 पर्यंत मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. विक्रोळीचा आपण विचार केला तर विक्रोळीमध्ये 194.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सांताक्रूजमध्ये 185 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुहूमध्ये 173.5, भायखळ्यामध्ये 167 मिलीमीटर, बँड्रामध्ये 157, कुलाब्यामध्ये 79.8 आणि महालक्ष्मी या भागामध्ये 71 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. आणि साहजिकच या सगळ्याचा परिणाम हा जनजीवनावर झालेला पाहायला मिळतो आहे. इंडिगोकडनं एक ट्विट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुसळधार पावसामुळे अनेक फ्लाईट्स या डिले झालेल्या आहेत, अरायवलसुद्धा डिले झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर प्रवास करत असाल तर ते सगळ्या गोष्टी वेबसाईटवर एकदा बघा आणि त्यानंतरच प्रवास करायला तुम्ही बाहेर पडा. हे झालं विमानाचं. रेल्वेचं मी जसं मगाशी म्हटलं की अजूनही बघा, आम्ही मगाशी आपण बोलत होतो तेव्हापासून सुद्धा अजूनही एकही रेल्वे गेलेली नाही आहे. मुंबईमधल्या मध्य व हार्बर लोकल या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वे या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत आणि हवामान विभागाकडनं जसं सांगितलं की पुढचे 3 तास हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. पुढच्या 3 तासामध्ये रेड अलर्ट तर आहेच आहे, पण अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. हाय टाईडचा जर विचार केला तर 3.75 मीटरची हाय टाईड सुद्धा या सगळ्यामध्ये येण्याची शक्यता आहे. जे अपडेट्स आमच्या हाती आलेले आहेत त्यानुसार वसई विरारमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. गांधी मार्केट सायनचा भाग तिथे सुद्धा पाणी साचलेलं आहे. अंधेरी सबवे हा सुद्धा पाण्याखाली गेला, त्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. दादर ते माटुंगा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी आलंय, त्यामुळे सुद्धा रेल्वे या धीम्या गतीने धावता आहेत. विक्रोळीत सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळेच जनजीवन आहे ते कुठेतरी विस्कळीत झालेलं, लोकांना पाण्यातनं वाट काढावी लागत आहे. आमच्या ऑफिसच्या खाली सुद्धा तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. हा सगळा लोअर परळचा भाग आहे, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. लोकसुद्धा या पाण्यातनंच वाट काढतायत आणि आपापल्या कामाच्या ठिकाणी पोहोचायचा प्रयत्न करत आहेत. जसं मी म्हटलं की सकाळचे जरी 9 वाजून गेले असले तरी सुद्धा अंधार कायम आहे, धुकं सगळीकडे पसरलेलं आहे आणि पाऊस कुठेही थांबायचं नाव घेत नाही. पटकन आपण आता अलर्ट्सकडे जाऊयात. आज कुठले अलर्ट्स दिलेत तर अलर्ट्स बघितलं तर मुंबई, ठाणे, पालघर, त्या नाशिकचा घाटमाथा, पुण्याचा घाटमाथा आणि रायगडमध्ये रेड अलर्ट आहे. इथे अतिमुसळधार पाऊस होईल, सतर्क राहायची गरज आहे असं हवामान विभागाकडनं सांगितलेलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, तिथे सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो. उर्वरित मध्य महाराष्ट्र असतील, मराठवाडा असतील, विदर्भाचा काही भाग असेल तिथे पाऊस कोसळेल, पण तिथे मोठा पाऊस होणार नाही असं सुद्धा हवामान विभागाकडनं सांगितलेलं आहे. आणि सोलापूरला ग्रीन अलर्ट आहे, त्यामुळे तिथे कुठलाही मोठा पाऊस होणार नाही असं सुद्धा हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. सध्या ही मुंबईमधली स्थिती आहे. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्ससुद्धा मिळतील.